आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही स्क्वेअर नेक बेल स्लीव्ज कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण कॉटनचं फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतलंय। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। शॉर्ट कुर्तीसाठी उंची घेत असताना त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। आता माझ्या मापात 25 इंच उंची आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 26.5 इंच इथे आपण मेन फॅब्रिकची उंची घेतली आहे। फॅब्रिकची घडी घेत असताना हिपचा चौथा भाग आणि 1 इंच चाक फोल्डिंगसाठी अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकची घडी घ्यायची असते, म्हणजेच आपलं एक्स्ट्रा कापड वाया जात नाही। गळा खोलीनुसार शोल्डर घेतोय आपण 7 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी आपल्याला 7 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 7 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घ्या। अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्याने आपली छाती रेषा आणि मुंडा रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आपली छाती आहे 36 इंच। आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय, ते मी ह्याच्यातून मायनस करून घेते। मागील मुंड्यासाठी मध्यातून 1 इंचाला मार्क करून घ्या। आता वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाचा शोल्डर उतार द्यायचा आहे, तिथं मार्क करून मुंडा लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। पट्टी अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून मुंडा लाईनचा सेंटर काढून घ्या। त्यानंतर मध्यातून आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। फिटिंग लाईनच्या इथे 5 इंच खालच्या साईडला या, म्हणजेच आपल्या मुंड्यात चुण्या येत नाही। आता गळा रुंदी घेतोय आपण 3 इंच। आपल्या गळ्याची खोली आहे 4 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 4.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे चौकोनी गळ्याचा शेप देऊन घ्या। पुढील आणि मागील दोन्ही भागासाठी इथं आपण सेम गळ्याचा शेप ठेवणार आहोत। पहा, आता आपण कमरेचं माप टाकतोय। शोल्डर पट्टीच्या इथून खालच्या साईडला 12 इंचाला मार्क करून तिथं आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आता आपण कुर्तीच्या बॉटम भागाकडील माप टाकतोय। जिथं आपण कमरेचं माप टाकलं तिथून खालच्या साईडला आपल्याला 6 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर चाक फोल्डिंगसाठी इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेतोय। आपली छाती आणि हिप साईज 36 आहे, त्यानुसार आपण ही मापं टाकली। आता वरच्या साईडला आपल्याला छाती आणि कमरेचं मार्क जोडून घ्यायचं आहे। मागील मुंड्यासाठी आपण मुंडा लाईनचा सेंटर काढला होता, तिथं 5 इंचाला मार्क करून खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या साईडला अर्धा इंचाला शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे। पहा, इथं आपल्या संपूर्ण कुर्तीचं ड्राफ्टिंग झालंय। आता आहे असं आपण कटिंग करून घेतोय। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचं शेप कटिंग करून घ्यायचं आहे, त्यानंतर शोल्डर उतार कटिंग करून घ्या। आता पुढील आणि मागील दोन्ही गळे इथं आपण कटिंग करून घेतले। गळे कटिंग करून झाले की मागील भाग आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपण पुढील मुंड्याचा शेप इथं कटिंग करून घेतोय। पहा, ही गोष्ट लक्षात घ्या, मागील भाग सेपरेट करून झाल्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। इथे आपल्या शॉर्ट कुर्तीचा पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं। आता आपण बेल स्लीव्ह कटिंग करतोय। पहा, इथे आपण मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतलंय। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। बाहीसाठी मेन फॅब्रिकची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागानुसार घ्या। आपली छाती आहे 36 इंच, त्यानुसार इथे मी 9 इंचाला मार्क करून मेन फॅब्रिकची घडी घेतली आहे। बाहीची उंची आहे 19 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून ह्याची पूर्ण उंची आपण 20 इंच घेतली आहे। आपले हे बेल स्लीव्ज आहेत। बाहीची कॅप हाईट घेत असताना छातीच्या 10व्या भागानुसार घ्यायची असते। आपली छाती आहे 36 इंच, त्याचा 10वा भाग येतो 3.6 इंच। तर इथे मी 3.6 इंचाला मार्क करून अर्ध्यात अशी लाईन आखून घेते, म्हणजेच आपल्याला मापं टाकायला सोपं जातं। आता ह्यामधून आपण 1 इंच मायनस करून घेतोय, जे की आपण शिलाई मार्जिनसाठी घेतलं होतं। आता तिथून बंद बाजूपर्यंत क्रॉस लाईन आखून घ्या। आता बंद बाजूकडून वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घ्या। त्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। पट्टी अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून लाईनचा मध्य काढून घ्या। तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप देऊन घ्या।
आता मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा सेंटर काढून घ्या. पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे मी मध्यात मार्क करून घेतलं. तिथं खालच्या साईडला आपल्याला 5 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडून पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्या. आता बॉटममधून आपल्याला 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. हे आपले बेल स्लीव्ज आहेत म्हणून इथं आपण 1 इंच मायनस करून घेतोय. आता हा पॉईंट आपल्याला कॅप हेडपर्यंत जोडून घ्यायचा आहे. इथे आपलं संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण आहे असं कटिंग करून घेतोय. सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाही अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने इथं आपल्या संपूर्ण कुर्तीचं कटिंग झालं. आता स्टिचिंग करूयात. इथे मी 1.25 इंच रुंदीची मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे. ही पट्टी आपल्याला 1/2 इंच आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पट्टीची लांबी मी 20 इंच घेतली आहे. तुम्ही तुमच्या गळ्यानुसार थोडी जास्तीच घ्या. इथे आपण संपूर्ण पट्टी 1/2 इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई करून घेतली. आता ही पट्टी आपण गळ्याला शिलाई करून घेणार आहोत. इथे मी कुर्तीचा एक पार्ट घेतलाय. पहा, समोरील बाजू याची वरच्या साईडला आहे. आता ही पट्टी शोल्डरच्या इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथं आपण पट्टी जोडतोय. जिथे आपल्या गळ्याचा चौकोनी शेप आहे तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. आता गळ्याचा शेप परफेक्ट येण्यासाठी इथे आपण कापडाची चुणी देऊन घेतोय. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला इथे कापडाची चुणी तयार करून घ्यायची आहे. पुन्हा पहा, आपलं कापड हे सरळ रेषेत आहे. आता जिथं आपल्या गळ्याचा शेप आहे तिथं साधारण 1 इंच कापड आपण डाव्या साईडला सरळ ठेवून घेतलं. पहा, आता आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. सुई आपली आतल्या साईडला आहे. त्यानंतर फुटर उचलून इथं आपण कापडाची दिशा बदलून घेतोय. पुन्हा दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत इथे आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आता सेम त्याच पद्धतीने इथं आपण कापडाची चुणी तयार करतोय. कापडाची पट्टी सरळ रेषेत ठेवून 1 इंच इतपत कापड आपल्याला डाव्या साईडला सरकवून घ्यायचं आहे. आता सुई आतल्या साईडला ठेवून इथं आपण कापडाची दिशा बदलून घेतोय. त्यानंतर पुन्हा आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आता जिथे आपण गळ्याला चुण्या दिल्या तिथं आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. कट द्यायला विसरायचं नाही, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा येईल. आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्याने आपला गळा हा फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. पहा, इथं आपण कॅनव्हसचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत इथं आपण गळ्याला पट्टी शिलाई करून घेतोय. हीच पद्धत वापरून आपण कुर्तीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा गळ्याला पट्टी शिलाई करून घेणार आहोत. इथे पहा, आपली पट्टी शिलाई करून झाली. आता या पट्टीचा जो मागचा भाग आहे तिथं आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी कुर्तीचे दोन्ही पार्ट शिलाई करून घेतले. आता आपण शोल्डर जोडून घेतोय. कुर्तीचे दोन्ही पार्ट बाहेरच्या बाजूने एकमेकावर ठेवून इथे आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डरला शिलाई करून घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूने इथे आपली सिंगल शिलाई झाली की पुन्हा आपल्याला आतल्या साईडने शोल्डरवर डबल शिलाई करून घ्यायची आहे. पहा, इथे आपण एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डर डबल शिलाई करून घेतोय. दुसऱ्या बाजूचे शोल्डर आपण सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने शोल्डर जोडल्याने आपले धागे हे आतल्या साईडला जातात. त्याचसोबत आपल्या शोल्डरला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. पहा, इथे आपण दोन्ही बाजूचे शोल्डर अगदी फिनिशिंगसोबत जोडून घेतले. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडण्यापूर्वी आपल्या बाहीचा जो बॉटमचा भाग आहे तो आतल्या साईडला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला कडेने टीप देऊन घ्यायची आहे. इथे आपण स्लीवच्या बॉटमला शिलाई करून घेतली. आता आपण बाही जोडून घेतोय. बाही जोडत असताना आपल्या बाहीचा जो खोल शेप असतो तो पुढल्या बाजूला येणं गरजेचं आहे, कारण हा आपला पुढील मुंड्याचा शेप असतो. इथे आपण बाहीच्या मध्यात नॉच देऊन घेतोय, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आपण जो नॉच दिला आहे तो बरोबर आपल्याला शोल्डर पट्टीच्या मध्यात ठेवून घ्यायचा आहे. शोल्डर पट्टीची जे शिलाईचं कापड आहे ते मागच्या साईडला ठेवून घ्या. इथे मध्यातून आपण एकदा बितपत शिलाई घेत बाही जोडायला सुरुवात करतोय. बाही जोडत असताना नेहमी मध्यातूनच सुरुवात करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते. त्याचसोबत बाहीचा शेपसुद्धा अगदी परफेक्ट येतो. ती फिटिंगला अगदी छान बसते.
आपल्या एका बाजूची शिलाई झाली की पुन्हा आपण मध्यातून शिलाई करायला सुरुवात करतोय। जर तुमची बाही शिवण्यात कमी येत असेल किंवा मुंढ्यात चुण्या येत असतील तर बाही नेहमी छातीनुसार फॉर्म्युलानुसार कटिंग करून घ्यावी, म्हणजेच ती परफेक्ट पुरते। आपल्या चॅनलवर परफेक्ट बाही कशी कटिंग करावी त्याचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा नक्की पहा। इथे आपली सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय। बाही शिलाई करत असताना नेहमी डबल शिलाई करायची, म्हणजेच ती उसवत नाही। ती फिटिंगला सुद्धा अगदी परफेक्ट बसते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची। आता ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची सुद्धा बाही जोडून घेतली, पहा। आता आपण मार्जिन शिलाई करतोय। आपल्या कुर्तीचे दोन्ही पार्ट हे आतल्या साईडने एकमेकावर ठेवून इथे एकदा बितपत शिलाई घेत स्लीवच्या बाजूने इथं आपण शिलाई करायला सुरुवात करतोय। कमरेपर्यंत आपल्याला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपण जिथे चाक फोल्डिंगसाठी मार्क केलंय तिथं आपल्याला आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे। तिथे सरळ शिलाई करून शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे, पहा। तिथं आपण कटिंग करते वेळेस नॉच देऊन दिला होता, तिथपर्यंत आपण शिलाई लॉक करून घेतली, पहा। कुर्तीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून इथं एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत मार्जिन शिलाई करून घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर ब्लाऊजचे पेपर कटिंग तसेच छान छान कुर्तीज, साडीपासून ड्रेस अशा बऱ्याच व्हिडिओ आहेत, त्यासुद्धा नक्की पहा। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कुर्तीच्या दोन्ही बाजूला आपण मार्जिन शिलाई करून घेतली। आता आपण चाक फोल्डिंग करतोय। इथे आपण चाक फोल्डिंगसाठी जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, जिथे आपण शिलाई केली तिथून खालच्या साईडला आपल्याला 1 इंचाला मार्क करून तिथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लाईन आखल्याने आपलं तेवढंच कापड हे आतल्या साईडला फोल्ड केलं जातं आणि आपली साईड फोल्डिंगची शिलाई ही अगदी सरळ रेषेत येते। इथे आपण साईड फोल्डिंगसाठी जे 1 इंच कापड घेतलंय ते इथे आपल्याला अर्धा इंचाला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, पहा। जिथं आपण लाईन आखली तिथून आपण कापड आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेतलंय। इथे आपण खालच्या साईडने शिलाई करायला सुरुवात करतोय। इथे आपण वरच्या साईडला 1 इंचाला शिलाई लॉक केली आहे, तिथपर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। अगदी जवळून पहा, सोपी पद्धत आहे। आपण जिथे 1 इंचाला शिलाई लॉक केली होती तिथेच आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचापर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे। सुई आतल्या साईडला ठेवून फुटर वर करून कापडाची दिशा बदलून घ्या। आता समोरचं जे 1 इंच कापड आहे ते अर्धा इंचाला डबल फोल्ड करून तिथपर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। पुन्हा सुई आतल्या साईडला ठेवून कापडाची दिशा बदलून घ्या। आता सेम त्याच पद्धतीने इथं आपण अर्धा इंच कापड डबल फोल्ड करून सरळ शिलाई करून घेतोय। अगदी सोपी पद्धत आहे। इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत आणि परफेक्ट कुर्तीला आपण चाक फोल्डिंग करून घेतलं। आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचं सुद्धा अर्धा इंचाला कापड डबल फोल्ड करून सेम त्याच पद्धतीने इथं आपण चाक फोल्डिंग करून घेतोय। कापड फोल्ड करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, जेव्हा आपण कापडावर शिलाई करत असतो तेव्हा आपलं कापड लूज सोडायचं नाही। शिलाई करत असताना कापड हलक्या हाताने खेचून घ्या, तेव्हाच आपली साईडची शिलाई ही अगदी सरळ रेषेत येते। इथे आपण कुर्तीच्या दोन्ही बाजूला चाक फोल्डिंग करून घेतलं। त्यानंतर आपल्या कुर्तीचं जे बॉटमचं कापड आहे ते आतल्या साईडला अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे आपल्या कुर्तीचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग झालं आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।